गोविंद लाडू बनवण्यासाठी फ्राय पॅन तापत ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं तूप टाकून गरम करून घ्यायचं। यामध्ये पोहे चांगले परतून घ्यायचे। पोहे भाजून घेतलेत। शेंगदाणे, नंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू, बदाम आणि मगज बी घेतलेले आहे। शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये तीळ आणि खसखस याबरोबर हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं 1-5 मिनिटं। खोबरं हे पण परतून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र हे सगळं मिश्रण भाजून 2 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे। आपण हे पोहे भाजून घेतलेले होते। थंड झाल्यानंतर हे बारीक मिक्सरमधून पावडर करून घ्यायची। पोह्यांची पावडर करून घेतली। इथे हे शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, तीळ, खसखस हे जे आपण सगळे मिश्रण भाजून घेतलेलं होतं हे थंड झाल्यानंतर याची पण पावडर करून घ्यायची। यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि गूळ हे सगळं एकत्र हे बारीक करून घेतलेलं आहे। इथे हे दोन्ही पण मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। पोह्याची पावडर आणि जे शेंगदाणे, खोबरं, तीळ हे भाजून घेतलेले होते हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर याचे लाडू बांधून घ्यायचे। लाडू बांधताना हे जर आपल्याला जास्त ड्राय वाटत असेल तर थोडं थोडं तूप आपण यामध्ये ॲड करू शकतो। याचे लाडू बांधून घ्यायचे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपलं गोविंद लाडू इथे नैवेद्यासाठी तयार आहे। हे लाडूची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।